नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण स्वप्न विकणारा माणूस याचा स्वाध्याय सोडवणार आहोत। या स्वाध्यायामध्ये आपण एकूण एक प्रश्नांची उत्तरे इथे लिहिलेली आहेत। सर्वात प्रथम प्रश्न आहे तुमचे मत लिहा। बरं, या स्वाध्यायाला सुरुवात करण्याअगोदर जर तुम्ही नवीन असाल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा। माझं नाव आहे सपना टीचर आणि मी पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथे तुमचा व्हिडिओ करत आहे। कदाचित तुम्ही या गावाचं नाव ऐकलं सुद्धा असेल। तर प्रश्न पहिला, तुमचे मत लिहामध्ये गावात येणाऱ्या माणसाला गावकरी सपन विक्या म्हणत असत। त्याचं उत्तर आहे, घोड्यावर बसून गावात आलेला माणूस वेगवेगळ्या कथा सांगून गावकऱ्यांच्या मनात तरतरी पेरून जायचा। त्याच्या बोलण्याने लोकांना जगाची ओळख व्हायची। काही काळापुरतं का होईना गावकऱ्यांना दुःख विसरल्यासारखं व्हायचं। त्याच्या गोड गोड बोलण्यामुळे त्याचे स्वप्नच आपल्या डोळ्यात उतरवतोय असं लोकांना वाटायचं, म्हणून गावकरी त्याला सपन विक्या म्हणत असत। पुढचा प्रश्न आहे, स्वप्न विकणाऱ्या माणसाचा गावात येण्यामागचा उद्देश। याचं उत्तर आहे, गावात जाणं, तिथल्या लोकांना एकत्र जमवणं, त्यांच्याशी बोलणं, आपले अनुभव, आपल्या जवळचं ज्ञान इतरांना सांगणं व दुसऱ्यांना आनंद देणं हाच स्वप्न विक्या माणसाचा गावात येण्यामागचा उद्देश होता। पुढचा प्रश्न आहे, स्वप्न विकणाऱ्या माणसाचे खालील मुद्द्यांच्या आधारे 2-2 वाक्यात वर्णन करा। म्हणजे त्याचा पेहराव, त्याचं बोलणं, त्याचं स्वप्न। तर शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून ही कथा प्रसंगानुसार वाचून घ्यायची आहे, कथेचे सादरीकरण करून घ्यायचे, वर्तमानपत्रे मासिक यामध्ये आलेल्या विविध कथांचा संग्रह करून घ्यायचा आणि या कथांचे विद्यार्थ्यांकडून समजपूर्वक प्रकट वाचन करून घ्यायचंय। समजपूर्वक म्हणजे तुम्हाला समजलं पाहिजे तुम्ही काय वाचताय। तर आपलं उत्तर आहे त्याचा पेहराव, तलम रेशमी धोतर, त्यावर तसाच जरीचा सैलसर कुर्ता, डोक्याला लाल पांढरा फेटा, डोळ्यांवर चष्मा, पायात चामडी बूट असा स्वप्न विकणाऱ्या माणसाचा पेहराव होता। त्याचं बोलणं कसं होतं, तर स्वप्न विकणाऱ्या माणसाच्या बोलण्यामध्ये गंमत असायची, कुतूहल असायचं। तो आपल्या बोलण्याने लोकांना तल्लीन करायचा। लोक त्याने वर्णन केलेल्या प्रसंगात मनात भरकटून जायचे। इतके हुबहू वर्णन स्वप्न विकणारा माणूस स्वतःच्या बोलण्यातून करायचा। आणि त्याचं स्वप्न काय होतं, तर आपले अनुभव, आपल्या जवळचं ज्ञान इतरांना सांगावं, दुसऱ्यांना आनंद द्यावा, हे स्वप्न विकणाऱ्या माणसाचं स्वप्न होतं। प्रश्न तिसरा आहे, खालील आकृत्या पूर्ण करायच्या स्वप्नाविषयी लेखकाचं मत। तर इथे आहे स्वप्नाविषयी लेखकाचं मत आहे, माणसाला स्वप्न बघता आली पाहिजेत। ज्याला स्वप्ने बघता येत नाही तो माणूसच नाही। स्वप्न आपल्याला समृद्ध करतात। स्वप्न बघण्यासाठी संवेदनशील मन असावं लागतं। तीव्र संवेदनशील मन असलेली माणसे आपल्याला स्वप्नपूर्तीसाठी वाटेल ते करतात। दुसरा प्रश्न आहे, स्वप्नाविषयी इतरांचं मत। तर स्वप्नांना भलतेच तुच्छ लेखणे, भलती सलती स्वप्ने पाहू नयेत, स्वतः आदर्श म्हणून वापरावे। स्वप्न विकणाऱ्या माणसाजवळ एक आठवड्यातली वस्तू काय काय, काजू, बदाम, किसमिस, वेलदोडे, सुपारी आणि खारीक। आता स्वप्न विकणाऱ्याचे किस्से काय आहेत, तर स्वप्न विकणाऱ्याचे किस्से अनुभव आणि समृद्ध व स्वप्नात धुंद गुंगवणारे। आणि ऐकणाऱ्याचे काय फायदे आहेत, तर एक म्हणजे निरनिराळ्या प्रांताची रीतिरिवाजांची माहिती मिळायची आणि 2 म्हणजे स्वप्नात आहोत असं वाटायचं। प्रश्न चौथा आहे, स्वप्न विकणारा माणूस गावात आल्यापासून गाठोडे सोडेपर्यंत घटनांचा ओघतक्ता तयार करायचा आहे। तर ओघतक्ता म्हणजे क्रमवार मांडणी। पिंपळाच्या पारावर थांबणे, 2 पाराला असलेल्या लोखंडी कडीला घोडा बांधणे, 3 घोड्याच्या पाठीवरचे मलमली गाठोडे जवळ घेऊन चांबडे पिशवीतील पाणी पिणे व पारावर बसणे, 4 जमलेल्या लोकांना वेगवेगळे मजेदार किस्से रंगवून सांगणे। आता प्रश्न 5वा आहे की स्वप्न विकणारा माणूस तुम्हाला भेटलाय व त्याच्याशी तुमचा संवाद चाललाय अशी आपण काय करायची, कल्पना करायची। ओके, झोपेत असताना आपण स्वप्न का पडत असतील यावर विचार करा। घरातील मोठ्या व्यक्तींशी किंवा मित्रांबरोबर याविषयी चर्चा करा। तर आपण कल्पना करूयात। स्वप्न विकणारा माणूस तुम्हाला भेटलाय तर आपण संवाद साधूयात। मी, रामराम पाहुणं, कसा आहात? स्वप्न विक्या, रामराम, मजेत आहे। मी, आज खूप दिवसांनी येणं केलं? स्वप्न विक्या, हो खरंय, थोड्या कामात गुंतलो होतो। मी, आज काय आणलं या आठवड्यात? स्वप्न विक्या, आज मी गोष्टींची खूप पुस्तकं आणलीत आणि याचबरोबर छान छान खेळणी सुद्धा आहेत। मी, तुम्हाला गावकरी स्वप्न विक्या म्हणतात हे तुम्हाला माहिती आहे का? स्वप्न विक्या, खरं सांगू का, मी स्वप्न विकत नाही, अनुभव सांगतो, ज्ञान देतो, मनमुराद हसवतो। त्यामुळे माणसं आनंदी राहतात, स्वप्नात रमतात, लोकांची सेवा करायला मिळते, हेच माझे समाधान। मी, फार महान काम करता तुम्ही। स्वप्न विक्या, महान काही नाही, जमेल तेवढं करतो। मी, परमेश्वर तुम्हाला उदंड आरोग्यपूर्ण आयुष्य देवो अशी सदिच्छा व्यक्त करतो। रामराम।
खेळूया शब्दांशी. खेळूया शब्दांशी मध्ये पहिला प्रश्न आहे, पार झाडाच्या बुंद्याजवळ बसवण्यासाठी सभोवताली बांधलेला ओटा पार पलीकडे. असे पार या शब्दाचे 2 अर्थ होतात, हो ना. तर आपल्याला हार, कर, वात या शब्दाचे 2 अर्थ लिहायचे. उत्तर आहे हार म्हणजे माळ किंवा पराजय. म्हणजे एखादा माणूस हारला की आपण काय म्हणतो, हार झाली याची, म्हणजेच पराजय झाला. कर म्हणजे काय, हात, आणि कर म्हणजे सारा किंवा टॅक्स, हिंदीमध्ये त्याला लगान म्हणतात. वात म्हणजे ज्योत, आणि वात म्हणजे वारा. दुसरा प्रश्न आहे की खाली दिलेले वाक्प्रचार व त्यांचे अर्थ जोड्या जुळवायचे. समती कुंठित होणे, तरतरी पेरणे, गहीवरून येणे. याला ब गटातील योग्य अर्थ आपण लिहायचा आहे. तर आपण याचं उत्तर लिहूयात. मती कुंठित होणे म्हणजे विचार प्रक्रिया थांबणे. तरतरी पेरणे म्हणजे उत्साह निर्माण करणे. गहीवरून येणे म्हणजे कंठ दाटून येणे. आता खाली दिलेल्या शब्दांचा वापर करून वाक्य तयार करायचे. कुतूहल, लहान बाळाला सगळ्या वस्तूंना हात लावण्याचे कुतूहल आहे. संभ्रम, आईच्या वाढदिवसानिमित्त कोणती भेटवस्तू द्यावी हा संभ्रम निर्माण झाला. आतुरतेने, शेतकरी आतुरतेने पावसाची वाट पाहत होता. ढब, शमच्या चालण्याची ढब अगदी त्याच्या वडिलांसारखी आहे. आता उपक्रम आपल्याला सोडवायचा. या बालांनो या रे या हे गीत मिळवा, परिपाठात सादर करा. आपण हे गीत सादर करूयात. या बालांनो या रे या, लवकर भरभर सारे या, मजा करा रे मजा. आज दिवस तुमचा समजा, स्वस्त बसे तोची फसे, नवभूमी दावी नमी. या नगराला लागून या, सुंदर ती दुसरी दुनिया. या बालांनो या रे या, लवकर भरभर सारे या, खळखळ मंजुळ गीत झरे, गीत मधुर चौबाजू भरे. जिकडे तिकडे फूल फळे, सुवास पसरे रस्त्रगळे, परजाचे सोन्याचे हे रावे हे रावे. या रे या सारे या, या बालांनो या रे या. सो हे असं गाणं होतं. आणि दुसरी जी आपल्याला आहे, तुमच्या गावात परिसरात येणाऱ्या काही व्यक्ती आहेत ज्यांची तुम्ही आतुरतेने वाट बघता. असं फुगेवाला, आईस्क्रीमवाला, अशा एखाद्या व्यक्तीची मुलाखत घेण्यासाठी प्रश्नावली तयार करायची. तर आपण प्रश्नावली तयार करूया. तुमचं नाव काय, तुमचा व्यवसाय कोणता, तुम्ही किती वर्ष आले हा व्यवसाय करता, तुमच्या व्यवसायात कोणते बदल तुम्ही अनुभवलेत, सुरुवातीच्या काळात तुम्हाला कोणत्या अडचणी आल्या आणि तुम्हाला व्यवसाय सुरू करण्याची प्रेरणा कशी मिळाली, अशा प्रकारची प्रश्नावली तयार करायची आहे. आता खेळ खेळूया. त्याच्यामध्ये चला मुलांना आज एक खेळ खेळायचं बरं का. त्यांनी काय म्हटलं बघा, आपण काय करायचं आहे, गावाचं नाव सुरुवातीला लिहायचं, त्याच्या शेवटच्या अक्षराने सुरू होणाऱ्या शब्दाने दुसऱ्या गावाचं नाव लिहायचं. पुन्हा एकदा त्या शेवटच्या अक्षराने तिसऱ्या गावाचं नाव लिहायचं. आज तिसऱ्या गावाच्या शेवटच्या अक्षराने सुरू होणाऱ्या गावाचे नाव लिहायचे. अशा गावांची नावं लिहायचे ज्याचे शेवटचे अक्षर र असेल. बघूया जमतंय का. ठीक आहे. आता अशा प्रकारे मुले, मुली, फळे, पक्षी, प्राणी यांची नावे घेऊन गटागटात हा खेळ खेळता येईल. त्यातून तुमची शब्द संपत्ती वाढेल. बघा, मिरज, जळगाव, वडनेर, रांजणगाव, इथे र आलेला आहे. खामगाव वडनेर, रांजणगाव, इथे र आलेला आहे. आता इथे कोल्हापूर, रांजणगाव वडगाव, वडनेर पण लिहू शकतो आपण. तर अशा प्रकारे आपल्याला गावांची नावं लिहायची. तर आपण समजून घेऊयात. खालील वाक्य वाचायची. मी शाळा जातो, मी शाळेत जातो, ही 2 वाक्य वाचली. तुम्हाला कोणतं वाक्य चुकीचं वाटलंय का दुसरं वाक्य बरोबर वाटलंय? या दोन्ही वाक्यांमध्ये काय फरक आहे? पहिल्या वाक्यात शाळा हा शब्द आहे, दुसऱ्या वाक्यात शाळा शब्दाला त प्रत्यय लावलाय, म्हणजे शाळा, शाळेत. खालील वाक्य वाचायचं. मित्र राम मित्राशी बोलतो, रेश्मा पालीला घाबरते, कल्पना दुसऱ्या दुकानात जाते. आता या वाक्यामध्ये मित्राशी, शी हा प्रत्यय आलाय, पालीला हा प्रत्यय आलाय, आणि दुकान, मूळ शब्द तर दुकान आहे ना, त्यामध्ये त हा प्रत्यय आलाय. आता इथे मित्र, पाल आणि दुकान या नामांना अनुक्रमे शी, ला, त हे प्रत्यय जोडलेत. आता प्रत्यय लागण्यापूर्वी या शब्दामध्ये काही बदल झालेत. म्हणजे नुसतं मित्रा असं होतं ना, पालीला, दुकान दुकानाला. तर शब्दाला प्रत्यय लागण्यापूर्वी शब्दामध्ये जे बदल होतात ते काय असतात? शब्दाचे सामान्य रूप असते. शब्दाच्या मूळ रूपाला सरळ रूप म्हणतात. दुकान हे सरळ रूप आहे आणि दुकाना हे काय? सामान्य रूप. लक्षात घ्या, मूळ शब्द सरळ रूप आणि त्याला जे आणि दुकान हे सामान्य रूप. नामांना किंवा सर्वनामांना लागणारे प्रत्यय अनेक प्रकारचे असतात. ला, त, ने, शी, चा, ची, चे इत्यादी. लक्षात ठेवा.
काही वेळा शब्दाला प्रत्यय लागण्यापूर्वी शब्दाच्या रूपात बदल झालेला दिसत नाही, म्हणजे खिडकी, खोली यासारखे इकारांत स्त्रीलिंगी नामे. आता एक मजेदार खेळ खेळूया बरं का. शब्दाचे सामान्य रूप न करता काही वाक्य तयार करूया. ती मोठ्याने वाचा, नंतर सामान्य रूपासाठी पुन्हा लिहा. आता लिहिताना एक गोष्ट नीट लक्षात ठेवा की सामान्य रूपातला शब्द आणि त्याचा प्रत्यय जोडूनच लिहायचे. रवीने पालला मारले, रवीने पालीला मारले. आता घोडा, माळ, पाल, घर, दुकाने सामान्य रूप आहेत, पण अंजली, सुजाता, राजू विशेष नाम आहेत. आता विशेष नामांना प्रत्यय लावताना त्याचे सामान्य रूप होत नाही, म्हणजे अंजलीला, सुजाताला, राजीवला बोलींमध्ये किंवा जुन्या मराठीत विशेष नामांची सामान्य रूपं दिसतात. आज ती कमी होत चालली. म्हणजे पौराणिक पात्रे तुम्ही पाहिली असतील ना, तर दशरथाने, सीतेने, कृष्णाने ही नावं आत्ताच्या जगातल्या माणसांची असतील तर सहसा सामान्य रूप होत नाही. हे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना समजून सांगावे. कारण आत्ता आपण असं म्हणत नाही ना, सीतेने केलं, आपण काय म्हणतो सीताने हे केले, दशरथने हे केले, दशरथाने केले असं बोलत नाही ना. सो हा फरक आपल्याला समजून घ्यायचा आहे की मूळ रूप, सामान्य रूप, विशेष नाम काय आहे हे समजून घेतलं की आपल्यासाठी व्याकरण समजणं खूपच सोपं आहे. तर इथेच हा व्हिडिओ संपलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.